स्वयंपाकघरात कमीत कमी वेळ लागेल अशा तऱ्हेचं आपण काही बनवू शकतो का? प्रत्येक गोष्टीकडे प्रथम पुरुषी विचार करून बघितलं पाहिजे. जे सगळं आजूबाजूला चालतंय त्यात मी काय करू शकते हा विचार केला पाहिजे. मग लोक त्याची कंप्लेंट करायला लागले की रोजचा तो वास नाही चालणार ना, कधीतरी तुपात भाजलेला रवाचा वास आपल्याला बरा वाटतो. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः केल्याचा फील येईल. रेडी काहीतरी आणलं बाजारात, आणलंय आणि आमच्या पुढे ठेवलंय. 45व्या वर्षी नवीन नोकरी शोधायला जाणं आणि त्या सगळ्याशी ॲडजस्ट होणं. बरं, मुली पण त्याला एक 10वीला एक 12वीला. पण मग त्यावेळेला माझ्या क्षमता काय, माझ्या मर्यादा कुठे आहेत, माझी मास्टरी कशात आहे. मग असं ज्या वेळेला झालं की आपल्याला आपलं काहीतरी नाव पाहिजे तर त्याच्याशी ॲडजस्ट होताना व्यवसाय करायचा तर कुठचा. आपल्याला नेहमी फूड इंडस्ट्री खूप जवळची वाटते, कारण बायका उद्योग खूप करतात. हो, उद्योगाचा व्यवसाय करणं हे इतकं सोपं नसतं. धंदो कोई दिवस वांझो नाही जाय. का तो धंदो आपे, का तो पैसा आपे, ना तो अनुभव आपे. नमस्कार मंडळी, आज आपण गप्पा मारल्या आहेत भारतीताई वैद्य यांच्याशी. आणि धनश्री गृहउद्योग एका छोट्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला प्रवास आज जगभरच्या प्लेट्समध्ये पोचलेला आहे. दिवाळीचा फराळ असेल, इन्स्टंट मिक्स असतील किंवा रेडी टू कुक, रेडी टू ईट नव्हे रेडी टू कुक या संकल्पनेवर त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. त्यांचे बरेच प्रोडक्ट्स आहेत. तर त्यांच्या प्रवासाबद्दल आणि दिवाळीच्या फराळाबद्दल आपण जाणून घेतलं आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. आज आपल्यासोबत आहेत भारतीताई वैद्य. नमस्कार भारतीताई, स्वागत आहे आपलं. भारतीताईंनी 2000 साली एक प्रयोग सुरू केला आणि आज धनश्री गृहउद्योग हा जगभर पोचलेला त्यांचा उपक्रम आहे. घरच्या स्वयंपाकातून तयार झालेले इन्स्टंट शिरा, उपमा, चकली मिक्स, लाडू हे सगळे पदार्थ आज भारतातच नाही तर भारताबाहेर राहणाऱ्या लोकांच्याही घरात तितकेच ओळखीचे आहेत. रसायनमुक्त, पौष्टिक आणि झटपट बनणारे पदार्थ म्हणजे घरचं अन्न, पण हे आधुनिक जगासाठी. भारतीताई, जेव्हा रेडी टू कुक ही संकल्पना म्हणजे 2000 साली इंटरनेटही एवढं फास्ट नव्हतं जेवढं आज आहे. जेव्हा 2000 साली रेडी टू कुक किंवा इन्स्टंट मिक्स ही संकल्पना लोकांसाठी नवीन होती, तेव्हा तुम्हाला हे का सुरू करावं असं वाटलं? तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. खरंच ही संकल्पना अगदी नवीन होती, कारण लोकांना अजूनही ते पचत नव्हतं की पाण्यात घातल्यावर उपमा तयार होऊ शकतो, या पटकन पोहे तुमचे 2 मिनटात होऊ शकतात. आणि त्याचं खरं म्हणजे असं झालं की लोकांनी मला बरेच विचारतात की तुम्हाला स्वयंपाकघरात खूप आवड आहे का स्वयंपाकघरात. तर म्हटलं नाही, मला स्वयंपाकघरात आवड नाही आहे जास्ती काम करायची, त्यामुळे स्वयंपाकघरात कमीत कमी वेळ लागेल अशा तऱ्हेचं आपण काही बनवू शकतो का हाही एक विचार मनामध्ये डोकावला. आणि जेणेकरून बायकांचा वेळ त्याच्यामधला वाचेल हा एक उद्दिष्ट होतंच. आणि त्यांच्या किचनमध्ये घडणारं 80% काम मी माझ्या किचनमध्ये करायचे, ज्यायोगे अन्य महिलांना पण त्याचा रोजगार म्हणून रोजगाराकरता उपयोग झाला. आणि त्यामुळे जसं आपण म्हणतो ना की एकमेका सहाय्य करू, तसं त्यांचा संसार उभा राहिला आणि ह्या बायकांची वेळ वाचली की जो वेळ ते त्यांच्या आवडीच्या कामाकरता किंवा महत्त्वाच्या कामाकरता देऊ शकतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगायचं तर आता तुम्ही दिवाळीचा उल्लेख केला. आता बेसनाचे लाडू म्हटल्यानंतर तो प्रत्येक वेळेला म्हटलं बापरे ते आता बेसन भाजा, दळून आणा, हे करा. तर त्याच्या वेळेला मी ते झटपट लाडू बनवले. म्हणजे त्या लाडूमध्ये तुम्हाला फक्त तूप पातळ करून घालायचं आणि लाडू वळायचे. म्हणजे गॅसवरती ठेवायचंच नाही आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही अन्य कामं करताना छोट्या 1ली 2रीतल्या मुलीला सुद्धा म्हणू शकता की तू लाडू वळग, नक्की लाडू वळते आणि तिला काहीतरी केल्याचं समाधान. म्हणजे माझं रेडी टू कुक करण्यामध्ये होतं की कोणालाही, म्हणजे माझ्या एजचं म्हटलं किंवा त्यावेळेला 2000च्या वेळेला सुद्धा कोणालाही बाहेरनं पटकन आणून खाणं हे तितकंसंही व्हायचं नाही की त्याला काहीतरी आपला टच पाहिजे, आपला हात पाहिजे. त्यामुळे कुक तुम्ही करायचं आहे, पण कुक करण्याकरता लागणारी सगळी मेहनत ही मी घेतलेली आहे. म्हणजे तुम्हाला उपमा पटकन तुम्हीच करून देणार आहात, तुम्हीच नेऊन देणार आहात, पण तो उपमा करण्याकरता लागणारा रवा तुम्हाला भाजायला नको आहे किंवा त्याचे बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स गोळा करत बसायला नको आहे. म्हणजे एकटा राहणारा पुरुष माणूससुद्धा त्याच्याकडे आलेल्या मित्राला पटकन उपमा करून देऊ शकतो. उकळत्या पाण्यात घातलं की उपमा होणार आहे. करेक्ट आहे. बरोबर. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना घरचं जेवण हवं असतं पण वेळ नसतो. अशा वेळेला तुम्ही त्यांना हे प्रोडक्ट्स निर्माण करून दिलेले आहेत. तर यामध्ये आपण जेव्हा बाहेरून आणून खातो तेव्हा आपण चवीने खातो, पण त्याला एक आईची माया किंवा ओढ असं त्यात जाणवत नाही. ती चव तुमच्या जेवणामध्ये असते. तर ती चव कुठून आणता? घरगुती चव टिकवणं हे कसं तुम्ही साध्य केलं? म्हणजे
खरं सांगू का, ह्याच्यामध्ये मी टेक्नॉलॉजी फार वापरलेली नाही आहे. जी आपली पारंपरिक टेक्नॉलॉजी होती तीच. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं याच्यामध्ये, तर आमची आजी नेहमी म्हणायची की खिचडी करायची ना, सगळं तयार करून ठेवा, फोडणीसुद्धा घालून तांदूळ परतून घ्या, म्हणजे ज्या वेळेला करायची असेल त्यावेळेला फक्त पाणी घालून शिजवलीत की तुमची खिचडी तयार होणार आहे. तर ही मॅक्झिमम तयारी करून ठेवा, हे जे आजीचं वाक्य होतं. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं तर आता पोहे पोहे करायचे झाले, इन्स्टंट पोहे ज्यावेळेला मी पाहिजे त्याच्यावरती खूप मला प्रयोग करायला लागले. काय काय वेळेला ते बिघडत गेले, तर मला अप टू द मार्क पोहे बनण्याकरता. तर त्यावेळेला असं झालं की मी विचार केला ते आपण फोडणीला टाकलं की होणार. तर म्हणून बसल्या बसल्या विचार आला की फोडणी ही ज्यावेळेला लोणचं करतो त्यावेळेला आमची आजी म्हणायची थंडगार फोडणी झाली की मग ती लोणच्यात मिक्स करायची. हे तत्त्व मी पोह्यांमध्ये वापरलं. म्हणजे मी नव्याने काहीच केलं नाही, नवीन टेक्नॉलॉजी काहीच नाही. हे पूर्वापार जी होती म्हणजे आमची आजी आई ह्यांनी जे केलेलं आहे तेच, फक्त ते ना व्यावसायिक रूपामध्ये आणणं हे मी केलं. म्हणजे पूर्वतयारी इतकी स्ट्रॉंग करून ठेवायची की थोडंसं एक इन्ग्रेडियंट ॲड केला की तुमचं जेवण तयार. इन्ग्रेडियंट्स नाही, थोडीशी पाणीच मेहनत तेवढीच फक्त घ्या तुम्ही, पण तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः केल्याचा फील येतो. रेडी काहीतरी आणलं बाजारात आणलं आणि आमच्या पुढे ठेवलं आहे, बरोबर. हे तसं मनाला तेव्हा तरी नाही पटायचं. आता जरा त्याची सवय झाली लोकांना की ठीक आहे बाहेरनं ऑर्डर करू. आज जगभर हे पदार्थ पोचलेले आहेत. त्याची सुरुवात जी झाली ती एका छोट्या स्वयंपाकघरातून झाली. तर त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रवासाबद्दल म्हणजे म्हटलं तर ना बरंच आपल्याला 23-24 वर्ष मागे जायला पाहिजे. कारण ज्यावेळेला मी हा व्यवसाय म्हणून सुरू करायचा 25 वर्ष, हो 2000 बरोबर. मी ज्यावेळेला हा व्यवसाय म्हणून सुरू करायचं ठरलं तर आम्ही 18 वर्ष गुजरातमध्ये राहत होतो. काही अडचणीच्या ह्याच्यामुळे आम्हाला मुंबईमध्ये आम्ही आलो आणि त्याच्यानंतर इकडेच राहायचं असं झालं. त्यामुळे नोकरी करणं, कारण माझं वय त्यावेळेला 45 होतं, 45व्या वर्षी नवीन नोकरी शोधायला जाणं आणि त्या सगळ्याशी ॲडजस्ट होणं. बरं मुली पण त्यावेळेला एक 10वीला एक 12वीला, तर त्याच्याशी ॲडजस्ट होताना व्यवसाय करायचा तर कुठचा, तर आपल्याला नेहमी फूड इंडस्ट्री खूप जवळची वाटते की सगळ्याला अजूनही असाच समज आहे की फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला भरपूर काही. आता मी म्हणेन की फूड इंडस्ट्री वाटते तितकी सोपी नाही आहे, पण तेव्हा असं वाटलं की आपण ह्यात करू शकू. पण मग त्यावेळेला माझ्या क्षमता काय, माझ्या मर्यादा कुठे आहेत, माझी मास्टरी कशात आहे, हे लक्षात घेऊन उद्योगाची आपल्याला हे करायला लागते. तर तसंच खरंसं करायला लागलं. कारण रोज उठून मला 100 पुरणपोळ्या करून द्या म्हटलं तर माझ्यात तेवढी ताकद नव्हती. मग मी काय करू शकते, मग पॅक्ड फूड म्हटलं तर ते नाही. म्हणून मग ह्या रेडी टू कुक हा मधला प्रकार त्याच्यातला निघाला की अगदी रेडी टू कुक, रेडी टू ईट नाही, रेडी टू कुक, दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे इन्स्टंट नाही म्हणत मी. इन्स्टंट म्हटलं तर तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला खायला मिळालं पाहिजे, बरोबर. हे रेडी टू कुक आहे, कुक करण्याकरता रेडी, कुक तुम्हालाच करायचं आहे, बरोबर. हा त्याच्यातला बेसिक फरक आहे. आणि मी आता अभिमानाने सांगते की महाराष्ट्रीयन पदार्थ या फॉर्मॅटमध्ये मी बरेच आणले. म्हणजे आज माझे जवळजवळ 75 एक प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यापैकी कांदे पोहे, प्रसाद शिरा, उपमा तर गिट्स आणि त्या कंपन्यांचा उपमा पण होता. पण माझ्याकडे तिखट सांजा पण आहे, तिखट शिरा आपण ज्याला म्हणतो तो पण आहे. त्याच्यानंतर गुळथाचं पिठलं, झुणका, हे सगळे पदार्थ ह्या फॉर्मॅटमध्ये आणणारी मी त्यावेळेला सुरुवात केली असं मला आता मला असं म्हणावं असं वाटतं. सुरुवातीला घर खर्च चालावा, घर खर्चाला हातभार म्हणून आपण सुरू केलं एका छोट्या स्वयंपाकघरातून. त्यातून हळूहळू उद्योग उभा होत गेला. तर त्या उद्योगामध्ये म्हणजे कसं स्केल कशी वाढवत गेलात किंवा त्याचा प्रवास कसा घडत गेला? स्केल म्हणजे सुरुवातीला मी ज्यावेळेला पदार्थ केले, म्हणजे अगदी सुरुवातीचा पदार्थ म्हणजे माझा हा लाडवाचाच होता. त्याला मी नावसुद्धा त्यावेळेला झटपट लाडूच दिलं होतं. झटपट उपमा, झटपट लाडू. नंतर मग आवश्यकतेप्रमाणे नावं बदलत गेलो, त्याचं मग ब्रँड नेम सुरू झालं. मग असं ज्या वेळेला झालं की आपल्याला आपलं काहीतरी नाव पाहिजे, मग आपल्याला सगळ्यांना धनाच्या राशी लागतात ना, त्यामुळे धनश्री ठेवूया म्हटलं. आणि मग धनश्री, मग गृहउद्योग. कारण मी खरंच घरातच करत होते तो. त्यावेळेला माझ्याकडे कुठलीही मशिनरी नव्हती. अक्षरशः कडलं, झारे, पळा ह्याच्यात असंच हे केलेलं होतं. त्यामुळे धनश्री गृहउद्योग नावाने सुरुवात झाली. मग ते ब्रँड नेम आलं. त्याच्यानंतर मग आपली किंमत ठरवायला पाहिजे. आता आमचा स्वतःचा जो सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता गुजरातमध्ये,
माझ्या मिस्टरांनी मला ह्याच्यामध्ये मदत केली. आधी म्हणले रॉ मटेरियल म्हणून मी दगड विटा बघत होतो, आता तुझे मसाले गहू तांदूळ ह्याच होते. त्यामुळे कॉस्टिंग काढणं, हे काढणं किंवा म्हणजे त्याला एक बिझनेसचा म्हणून जो लुक द्यायला लागतो व्यावसायिक. कारण बायका उद्योग खूप करतात हो. उद्योगाचा व्यवसाय करणं हे इतकं सोपं नसतं. त्यामुळे ते व्यवसायामध्ये व्यावसायिक त्याला रूप आणणं, ह्याच्यामध्ये मिस्टर हे त्यावेळेला कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात जरी असले तरी बेसिक व्यवसायच असतो तो. आणि गुजरातमध्ये राहिल्याचाही परिणाम होता. म्हणजे मला तिकडचं एक छान वाक्य आठवतं की धंदो कोई दिवस वांझो नाही जाय, का तो धंदो आपे, का तो पैसा आपे, ना तो अनुभव आपे. तुम्हाला ही आपली मानसिकता ठेवलीत ना की काहीतरी आपल्याला मिळणार आहे. मग आपण काय मिळवायचं त्याच्याकरता प्रयोग करू शकतो की नाही मला हेच हवं आहे, मला फक्त अनुभव नको आहे, की आपल्याला फक्त पैसा नको आहे, मला फक्त हे नको आहे असं म्हणू शकतो. तेव्हा महिला उद्योजक म्हणून, त्यातून खास मराठी महिला उद्योजक म्हणून तुमच्यासमोर कोणती आव्हानं होती? ॲक्च्युअली सांगू का, त्या बाबतीत मी भाग्यवान आहे. मला आव्हानं अशी आव्हानं नाही खूप आली. कारण मी जसं गोडबोलेच्या दुकानामध्ये सामान ठेवायला लागले, माझं माल ठेवायला लागले. त्याच्यानंतर दादरला सर्वोदय नाही म्हटलं ते महाराष्ट्रीयन पदार्थाची जी एक पॉकेट्स असतात, दादर, पार्ला, गिरगाव, ठाणा अशा ठिकाणी, डोंबिवली. हां, तर तसं मी दादर म्हणजे माहेर माझं दादरचं, त्यामुळे दादरला सर्वोदयमध्ये ठेवलं होतं. आणि त्या सर्वोदय स्टोअरमध्ये सामान ठेवलेलं असताना मला त्यांनी मेसेज दिला की मॅडम एक जण गृहस्थ आले, ते हे त्यांचं कार्ड आहे, यांना तुम्ही जाऊन भेटा. तर त्यांनी सांगितलं हा माल घेऊन ज्या बाई येतील त्यांना मला भेटायला पाठवा. आणि ते कोण होते तिथे, ते रिलायन्सचे मिस्टर विनय आद्ये म्हणून होते. त्यानंतर आम्ही भेटीला गेलो आणि अशी माझी रिलायन्समध्ये एंट्री झाली. ती रिलायन्समध्ये एंट्री झाल्यानंतर मला कळलं बारकोड लागतात, मॅन्युफॅक्चरिंग डेट लागते, म्हणजे तुमच्या लेबलवरती काय काय लागतं हे सगळं त्याचं तिकडे मला शिक्षण मिळालं की बारकोड म्हणजे कसे करायचे तयार. म्हणजे तुम्हाला जे आव्हानं म्हणलात ना, ते आव्हान माझ्या एवढं पुरतंच होतं की ते मला शिकून घेणं होतं की तुम्हाला बारकोड तयार करायचे, ते लेबलिंग करायचं, लेबलवर काय काय हे करायचं, मग FSSAIचं लायसन पाहिजे, ते लायसन काढायला काय काय करायला लागतं, अशी मग त्यावेळेला आवश्यक ती लागणारी सगळी माहिती. कारण ते समोरून ते आलेलं आहे, तर रिलायन्समध्ये मी माझं पाकीट ठेवणार नाही, कारण मला हे सगळं करायची भीती वाटते, असं नाही करून चालणार नाही. करेक्ट आहे. आणि त्यावेळेला नवीन नवीन गोष्टी येत गेल्या. म्हणजे आपण नुसता चिवडा हा पॅकेटमध्ये भरला आणि विकला असं होत नाही. त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू, त्याचं स्टॅच्युरी कंप्लायन्स, MRP, या FSSAI लायसन्स नंबर, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या पाठीशी लोक उभे राहतात. म्हणजे जसं न्यूट्रिशन व्हॅल्यू गव्हर्नमेंटने पहिल्यांदा दूध काढला की न्यूट्रिशन व्हॅल्यू प्रत्येक पाकिटावर असलीच पाहिजे. बरोबर. तर त्यावेळेला न्यूट्रिशन व्हॅल्यू काढणं हे इतकं स्वस्त नव्हतं. आणि माझे तेव्हा 25 प्रॉडक्ट होते. तर 25 प्रॉडक्ट बाजारात आणायचे, तर पर प्रॉडक्ट काही हजारात खर्च करणं हे मला परवडणार नव्हतं. बरोबर. तर त्यावेळेला त्यातलं पहिलं प्रोडक्ट कुठलं होतं? म्हणजे 2000 साली तुम्ही ठरवलं की आता चालू करायचं, तर तेव्हा पहिलं असं काय बनवलं? पंचामृत खीर बनवली एक. ओके. त्याच्यानंतर म्हणजे जी आपल्याला डायटिशियननी आम्हाला एका कार्यक्रमामध्ये मी ऐकली होती, तर ती म्हटलं बायकांना आपण देऊया, बायकांचं हेल्थच्या दृष्टीने ती चांगली पडेल म्हणून ती पंचामृत खीर, नंतर झटपट उपमा, हे लाडू, हे पहिलं होतं. त्याच्यानंतर विचार करता करता उपमा केला ना. मग एक उपमा म्हणजे रवा ह्या मार्गाने राहतोय नीट, मग गोड शिरा झाला, मग तिखट शिरा झाला, मग खिचडी बनवून बघितली, मग एक राईस आयटम एक झाला ना, मग त्याच्यात बाकीचे होतात. एकाचं तुम्हाला हे लागतं, मग ती प्रॉडक्टची संख्या. आणि दुसरं काय व्हायचं माहिती आहे, त्यावेळेला मिनल मोहाडीकरांची एक्झिबिशन्स लागायचे. त्या एक्झिबिशन्समध्ये मी पार्टिसिपेट करायचे. तर तेव्हा 2-3च आयटम टेबलवर ठेवून तुमचं भाडं सुटणार नसतं. आणि तोपर्यंत ना थोडीफार लोकांना माझी चव आवडायला लागली होती ती पदार्थांची, किंवा त्यामुळे लोकही विचारतं ह्यावर्षी नवीन काय आहे. मग नवीन काय आहे म्हटल्यानंतर काहीतरी नवीनचा विचार करायला पाहिजे आपल्याला, हेही त्याच्यातनं आलं. बास्केटबॉलमध्ये अशी एक म्हण आहे की इट्स ओके टू शूट अँड मिस, बट इट्स नॉट ओके टू नॉट ट्राय ॲट ऑल. हां, बरोबर, खरं आहे. त्यामुळे मी हे पदार्थांची संख्या ही अशी वाढत गेली. आणि मग कोणी कोणी नंतर सुचवायचे सुद्धा. आणि ह्याचं पब्लिसिटी हा जो प्रकार असतो ना, तो ह्याच्यातनं झालाच, पण माउथ पब्लिसिटी. माझ्या मैत्रिणी, माझे नातेवाईक हे सगळे माझ्याशी भक्कम माझ्या पाठी उभे होते. म्हणजे त्यावेळेला मुली कॉलेजमध्ये होत्या, त्या म्हणायच्या सुद्धा, आई आपण कारखान्यात राहतो का? म्हणजे कारण त्यावेळेला आज पोह्यांची ऑर्डर आहे, आज भरपूर पोहे करायचे, आज उपम्याची ऑर्डर आहे, असं
ते जे पॅकिंग करणं, सिलिंग करणं. पण इव्हेंच्युअली आदितीताई आणि विदुलाताई या दोघी या बिझनेसमध्ये उतरल्या. हो, तर त्या कधी त्यानं खूप म्हणजे विदूला थोडीशी आधी उतरली होती. कारण विदूलाचं लग्न झालं त्याच्यानंतर तिचे सासरचं हे ते सुद्धा इंडस्ट्रियलिस्टच डोंबिवलीचे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नोकरी बिकरी करण्यापेक्षा आईबाबांच्या बिझनेसमध्ये तिला मदत कर. आणि तिला इंटरेस्ट होता, पण बेसिकली ती जर्नलिस्ट आहे. ओके. ती सकाळमध्ये काम करत होती. ती MA पॉलिटिकल सायन्स घेऊन तिने MA केलं. त्यामुळे तिचं हे म्हणाल तर, पण त्याचाही उपयोग बिझनेसमध्ये आपल्याला सगळ्याचा लागतो. म्हणजे तशी मोठी मुलगी ही माझी सायकोलॉजिस्ट, तिचा सुद्धा सायकोलॉजीचा उपयोग झालाच ना. नक्कीच. म्हणजे कामगारांशी सगळ्यांशी सगळ्या वर्कर लोकांशी हे ठेवणं, कस्टमरचं हे ते सगळं. नाही हल्ली आणि म्हणजे आम्ही एक्झिबिशनला उभं राहायचो ना, त्याला ह्या दोघी जरी टेबलवरती असल्यानंतर ह्या ज्या पद्धतीने एक्सप्लेन करायच्या बोलायच्या तो फरक पडायचाच ना. हल्ली ब्रँड डिझाईन मध्ये, कलर्स मध्ये, या सगळ्यामध्ये सायकोलॉजीचा खूप उपयोग. सायकोलॉजी लागते. आणि तुमच्या पत्रकारिता म्हटल्यानंतर नॅचरली त्याच्यामध्ये एक व्हिज्युअलाइज करता येतं की हे कसं असेल, हे कसं असावं, त्या दोघींचा. पण काय झालं, 2010मध्ये माझे मिस्टर गेले. त्याच्यानंतर मग त्या दोघींनी नक्की केलं की आपण, नाहीतर मग हा बिझनेस मी इतका पुढे नसेल येऊ शकते. तर त्या दोघीजणी ह्याच्यात आल्या. मग पुढची जी त्याची हे असतं ना, ज्याला ॲडव्हान्स हे म्हणतो तसं, म्हणजे आमची वेबसाईट त्या आल्यानंतर झाली. नंतर ऑनलाईन मार्केटिंग हे त्या आल्यानंतर सुरू झालं. म्हणजे असं त्या ज्या आल्यानंतरचं, म्हणजे धनश्रीनं तोपर्यंत बालवयात होती, ती तरुण झाली. ही एक ज्याला कोपअप करणं, म्हणजे रिलायन्सला जरी केलं तरी त्यावेळेला कसं आम्ही त्यांना विचारलं तेवढ्या त्या सांगत होत्या. आता त्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या होत्या. बाबा गेल्यानंतर त्यांनी पुष्कळच हे केलं आणि पूर्णपणे त्यांचं हे झालं. गेल्या 25 वर्षाच्या प्रवासात मागे वळून बघताना तुम्ही मराठी महिला उद्योजकांना काय संदेश असा द्याल की म्हणजे काय करावं? कारण आज असं होतं की उद्योग हे खूप मोठं काम आहे, किंवा मला जमेल का, मी करू शकेन का, या सेल्फ डाऊट मध्येच अर्ध्या आयडियाज. आज तुम्ही जसं म्हणतात की उद्योग खूप करतात, पण त्याचं व्यवसाय रूपांतर कसं करता येईल? बरोबर. म्हणजे सुरू करताना आम्ही म्हटलं तसं की सुरुवातीला ना आपल्या क्षमता किती आहेत, आपलं नेमके आपले प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट हे लक्षात यायला पाहिजेत. आणि त्याच्या मार्केटिंगच्या दृष्टीने, आणि आता तर मार्केटिंग हा विषय एवढा मोठा झालेला आहे ना, म्हणजे खरं 2000मध्ये सुद्धा तो एवढा नव्हता. म्हणजे जेवढं मी 2000पासून ते 2010पर्यंत जेवढं केलं ना, त्याच्या कित्येक पटीत आता वाटल्या. ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणतात तुम्ही मुंगी झालात ना तर तुम्हाला रवा पण पुरतो, घरातली साखर पण पुरतो. पण हत्ती झालात की तुम्हाला ऊस गिरायला रानात फिरायला लागतं. त्यामुळे तुमच्या कपॅसिटी तुमची, म्हणजे तुम्हाला कितीपर्यंत जातं, एवढंच जायचं आहे का, तर मग ठीक आहे. पण तुम्हाला पुढे जायचं आहे ना, मग तुम्हाला हे करणं ऑब्व्हियस आहे, म्हणजे ते करायलाच हवं असं आहे. मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची सगळी जी काय हे असतील, कायदे कानून असतील ते पाहणं. म्हणजे आता GST आहे, FSSAI लायसन आहे, त्याच्याकरता लागणारे जे जे गरजा आहेत. म्हणजे तुम्हाला न्यूट्रिशन घ्यायचं तुम्ही म्हटलं तसं दर वर्षाचं त्याचं हे काढून ठेवायला लागतं, सगळे रिपोर्ट्स ठेवायला लागतात. तर ह्याच्यामध्ये कुठेही आपण घाबरून मागे जाण्यात अर्थ नाही आहे. कारण त्याच्याकरता सुद्धा ना आता ऑनलाईनचं पण आहे. हल्ली तर उलट MSME ह्याच्यामुळे झाल्या कारणाने स्टार्टअपला सुद्धा चांगलं मिळत आहे. म्हणजे 2000मध्ये हा काही प्रकार नव्हता तेव्हा आम्ही केलेला. पण आता त्या ह्याला पण मिळतं. आणि सगळे ना कन्सल्टंट्स उपलब्ध आहेत आणि खूप सगळे. त्यामुळे कोणालाही याच्यात नवीन यायचं असेल ना, आणि फक्त एवढं झालं, मी जे झाले ना की मी गरजेत उभी राहिले. म्हणजे सगळं आधी तयार करूया आणि मग आता बिझनेसमध्ये उतरूया असं नाही झालेलं. त्यामुळे मी इव्हेंच्युअली जसं लागत गेलं, जसशा गरजा लागत गेल्या तसतशा त्या गोष्टी करत गेले. म्हणजे माझं पहिलं एक्झिबिशन झालं, त्याच्यानंतर मी पहिलं सिलिंग मशीन घेतलं. तोपर्यंत मी मेणबत्तीवर जाळून करत होते. म्हणजे ती माझी गरज. आताच कसं होतं, आता बिझनेसमध्ये जायचं म्हटलं तर मला 4 मशीन्स लागणार आहेत, मला 4 हे लागणार आहे, मला वेइंग मशीन्स इतकी लागणार आहेत, हे सगळं घ्या आणि मग सुरू करा असं. तेव्हा असं ज्यांचं असतं त्यांचे विषय वेगळे असतात. आणि ज्यांना घरातनं आधी मी करते आणि हळूहळू मला माझं ग्रो करायचं आहे ते वेगळं असतं. त्यामुळे दोन्हीमध्ये हा फरक तर आहेच आहे. आणि तुम्हाला बाजाराच्या ह्याच्यावरती पण लक्ष ठेवायला लागतं. म्हणजे जसं तुम्ही म्हटला की लेबलवरती काय काय छापायचं, त्याचप्रमाणे त्याचे जे रूल्स असतात ते रूल्स पाळणं. आणि पुन्हा ही तुम्हाला दृष्टीत लागते की काय, हल्ली आता सवय लागली की कुठच्या ह्याचं बघितलं की हे पॅकेजिंग कसं आहे. कारण पॅकेजिंगवरती इतकं महत्त्व दिलं जातं आणि त्या पॅकेजिंग इंडस्ट्री आहे, पॅकेजिंग कन्सल्टंट आहेत, हे सगळे. आता तर त्याची सगळी आव्हानं पण खूप वाढलेत आणि अवेलेबिलिटी पण खूप आहे त्याची.
एक मार्केटमध्ये फिरत असताना माझ्या मित्राला सुचलेलं वाक्य होतं, म्हणजे इट्स अ जनरल युनिव्हर्सल ट्रूथ की बेचना है तो सजा के रखना पडेगा. हां, तर म्हणजे आता तुम्ही साधं बघा ना, तुम्ही ब्लिंकिटवरनं काही मागवलं कशात तुम्ही एवढीशी एक जरी गळ्यातली चेन मागवली तर तिची एवढी मोठी पिशवी असते. पिशवी असते, पॅकेजिंग म्हणजे मला प्रश्न पडतो नेहमी की ह्याला कसं परवडतं. तुम्ही खर्च करून पण मग तुम्हाला ज्यावेळेला तुमची वस्तू द्यायची असेल तर हा विचार तुम्ही नाही करून चालणार आहे हे ठसवायला लागतं मनावरती की तुम्हाला आता हा बॉक्स करायचा असेल तर हा बॉक्स छापायचे, बॉक्सच तुम्हाला वरती 100 रुपये द्यायला लागणार आहेत. आणि आता ना ग्राहकसुद्धा तेवढा सुशिक्षित झालेला आहे. मी सुशिक्षितच म्हणते की ग्राहकाला असं एवढे पैसे मी का देऊ, कारण त्याला आता त्याची किंमत कळायला लागली आहे की पॅकेजिंगला एवढे लागतातच, बॉक्स लागतातच, असं हे कळायला लागलं आहे त्याचं. त्यामुळे म्हटलं तर थोडं सोपं झालं आहे, पण कॉम्पिटिशन वाढल्यामुळे तितकं सोपंही नाही. आणि त्या सगळ्याकरता तुमची मेहनत, तुमची त्याच्यामधली असलेली सिन्सिअरिटी की मला काय मिळवायचं आहे, ध्येय नक्की करणं आणि मला ते ॲट एनी कॉस्ट करायचं आहे. मग त्याच्याकरता करायला लागणारी पूर्ण परिश्रम घ्यायची माझी तयारी पाहिजे, त्याचा ध्यास. म्हणजे माझे मिस्टर पण नाही म्हणायचे की बिझनेसवाला कधी रिटायर होत नाही आणि बिझनेसवाल्याचे कधी ऑफिसवर नसतात. हे मात्र आमच्याकडे आणि ते खरंच करायला लागतं. म्हणजे आता दिवाळीच्या दिवसामध्ये म्हणजे आता मुलगी बघते ती म्हणते, हो आई 7 वाजता सुद्धा फोन येतो गं की आमचं पार्सल आलं नाही अजून. म्हणजे हे जे आहे ना, आणि मग ती पूर्ण कुटुंब ज्या वेळेला त्या बिझनेसमध्ये उतरतं, जसं माझ्याकडे माझ्या दोघी मुली, आम्ही दोघेही पूर्ण कुटुंब होत असलं ना की मग तुम्हाला काही करायला हे होत नाही आणि ते तुमच्या कुटुंबाची व्याप्ती वाढत जाते. नक्कीच. मग ते कुटुंब मित्रमैत्रिणींचं पण बनतं, हे पण बनतं. मग ते आपणच सांगायला लागतात की जो अनुभव मी घेतला माझ्या ह्याच्यामध्ये. हा दिवाळीचा काळ धनश्री गृहोद्योगसाठी कसा असतो? खूप छान असतो, गडबडीचा असतो, धांदीचा असतो. त्यावेळेला मॅक्झिमम तुमची धांदल असते, मॅक्झिमम गडबड असते आणि मॅक्झिमम चिडचिड पण असते. कारण वेळेवरती पार्सल आलं नाही, वेळेवर हे गेलं नाही आहे, ते गेलं नाही आहे, मग तुमचं पॅकेजिंग कसं, मग ह्यानी हे दिलं नाही, त्यांनी ते दिलं नाही, असं. त्यामुळे पण दिवाळीचा आणि सुरुवातीचा तर आमच्या मिस्टरांचा म्हणजे खूप हे होतं की आपण दिवाळीचा फराळ, असं दुर्दैवाने ते नाही आहे ते बघायला की आज एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती आमचं दिवाळीचं सुरू झालं आहे की आम्ही गिफ्ट पॅकिंगचं आमचं जे आहे ते सुद्धा आम्ही परदेशामध्ये लोकांना इथून डायरेक्ट पाठवतो. हे सगळं बघायला आज ते नाही आहेत. त्यांची म्हणजे आठवण तर मुलींनाही बाबांची आठवण नक्कीच होते की त्यांचा किती आग्रह होता ना आपण दिवाळीचं पण करूया म्हणून. पण मग ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडं तुमचं म्हणून काय वेगळं, तर तुम्हाला आता दिवाळीचं माझं फराळाचं इकडे बॉक्स आहे त्याच्यातलं दाखवतो की आमचं पॅकिंगचं वेगळं काय आहे. हा बॉक्स असा असतो, वा, हे गिफ्ट पॅकिंग करतो. ओके. हे बघा अशा बॉक्समध्ये शेव आहे, म्हणजे कुठल्याही पदार्थाची टूटफूट होत नाही. हे चिरोटे असतील, लाडू किंवा चकल्या, हे सगळं आम्ही बॉक्समध्ये देतो. या बॉक्समध्ये दिल्या कारणाने परदेशात सुद्धा हा खूप छान पोचतो, असाच्या असा पोचतो, त्याच्यामध्ये काही डॅमेज होत नाही. आणि त्यामुळे हे चकल्या करण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात पण त्या खुसखुशीत काहीच लोकांच्या होतात. तर तुमच्या खुसखुशीत चकल्या कशा काय होतात ते मला सांग. ते ट्रेड सिक्रेट आहे हो. आम्ही भाजणी पण देतो, भाजणी पण विकतो, लाडवाचं पीठ पण विकतो, जे मी मगाशी म्हटलं की पीठ तूप पातळ करून घाला. बरोबर. चिवड्यामध्ये ना शेंगदाण्याचं समतोल राखणं खूप महत्वाचं असतं. ते खूप झाले शेंगदाणे की मग शेंगदाणे, डाळ, काजू सगळंच लागतं. पण मग ते सगळं भरपूर असतं, त्याला चिवडा म्हणतात. बरोबर. नाही तर पोहे चकतात. ती राईट अमाऊंट कशी काय ठरवली जाते? ती प्रत्येक बाई आपापल्या ह्याची राईट अमाऊंट हे ठरवते. ते तुम्ही बघा प्रत्येकीच्या चिवड्याची चव वेगळी असते. पण आमच्याकडे पुन्हा धनश्रीचं थोडंसं हे पण एक आहे की जी पहिल्या 2000 मी उपमा जो केला होता त्याची जी चव होती तीच आज चव मिळेल. म्हणजे हे तुम्हाला ज्या वेळेला कंपनी म्हणून हे करता ना त्यावेळेला हे पथ्य पाळायला लागतं. म्हणजे मला नेहमी मुली पण विचारायच्या की आई किती, अगं म्हटलं ते अंदाजाने घालतो. मग नाही, मग आपण अंदाजाने किती घालतो त्या अंदाजाने घातल्यानंतर मोजून घेऊन ते तरी लिहून ठेवायला लागतं. कारण मी कायम करणार नाही आहे तिकडे, नंतर येणार. त्यामुळे ती युनिफॉर्मिटी ठेवणं तसंच चिवड्याच्या बाबतीमध्ये पण आहे, सगळ्याच बाबतीमध्ये ते आहे. नक्कीच. असे कधी कस्टमर फीडबॅक्स आलेत का की म्हणजे घरची आठवण आली, आईची आठवण आली? आलेत. म्हणजे एक्झिबिशनला ज्या वेळेला मी जायचं ना त्यावेळेला पर्टिक्युलरली ना चविष्ट उकड हा एक आमचा प्रॉडक्ट आहे. तो प्रॉडक्ट बघितला तर
तुझी आत्या करायची ना तसं आहे बघ हे. मग लगेच तो घे चल. कारण माझ्याशिवाय कोणाला उकड आवडत नाही. म्हणजे उकड हा टिपिकल कोकणातल्या लोकांना आवडणारा पदार्थ आहे की त्यामुळे तो उकड ही अगदी पिठलं, कुळथाचं पिठलं, म्हणजे बाहेर कुळथाचं पीठ मिळतं पण तयार पिठलं पण मिळतं. अरे वा, असं करणार आहे. त्यामुळे आईची चवीची आठवण सांगणारे असे तर आहेत की अगदी ऑथेंटिक असतो हे असतो. तसं दुसरं माझी ज्यावेळेला पंचामृत त्यावेळेला एकाने सांगितलं तुमच्या पंचामृत खिरीमध्ये गुडघे दुखायचे थांबले हो. कारण त्याच्यामध्ये नाचणी सत्व, सोयाबीन, खसखस, राजगिरा, आळीव होतं. बरोबर. तर एक माणूस माझ्याकडे असा व्याधी आला होता, अहो माझ्या मुलगानं डॉक्टर काही दिलं, काही खात नाही आहे, फक्त तुमची खीरच खातो आहे, कसंही करून मला ती द्या. किती दुकानात पण मी फिरलो, मला मिळाली नाही. हे ज्या वेळेला बघतो की तसं एकांचं मला पत्र आलं होतं की म्हणे माझी बायको होती तोपर्यंत बायको अचानक गेली आणि नंतर म्हणे मी तोपर्यंत कधी स्वयंपाकघरात गेलेला नाही, पण आता स्वयंपाकघरात गेल्यानंतर तुमचे पदार्थ असतात त्यामुळे मी व्यवस्थित आमटी भात, पिठलं भात करून जेवतो. त्यावेळेला खरंच असं हे जाणवतं. किंवा परदेशात गेलेले लोकंसुद्धा, म्हणजे मनोहर जोशी आता नाही येते, त्यांनी तिकडून सचिनला फोन केला होता, सचिन गोडबोलीला, अरे मी आयफेल टॉवरला बसून तुझा प्रसादाचा शिरा खातोय बरं का. म्हणजे असे सचिन गडबोलीच्या दुकानात आता बरेच ॲक्टर ॲक्ट्रेस किंवा ETV मराठीवाले पण ते एकमेकांना गिफ्टिंग करता आमच्या ह्या बॉक्सेसचा उपयोग करतात. त्यामुळे ते येतात अजून. आज उत्पादन, विक्री आणि मार्केटिंग हे सगळं ऑनलाईन झालंय. त्यामुळे पारंपरिक हे सगळे पदार्थ पारंपरिक आहे, त्यातलं तंत्रज्ञान सुद्धा पारंपरिक आहे, पण आजचं मार्केट खूप आधुनिक आहे. तर हे जुळवून घेताना तुम्ही काय विचार केला? खरं म्हणजे तो विचारणं मुलींनी जास्ती केला. कारण वेबसाईटवरनं सतत त्याचं हे करणं आणि एखादी गोष्ट परत 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 तीच सांगणं, म्हणजे त्यामुळे मुली आपण रील करूया, हा रील्सचा जो जमाना आहे ना त्याच्यात तर आता तुम्हाला दिसत असेल की दिवाळीच्या ह्याच्यामध्ये आमची बऱ्यापैकी रील्स येत आहेत, वेगळं वेगळं हे होत आहे. त्याचबरोबर कसं होतं की ज्याला काहीतरी वेगळं द्यावं, दिवाळीच्या फराळाचं तुम्ही देता, पण मला ना सगळीकडे चकली करंजी चिवडाच असतं, मला काहीतरी वेगळं पण हवं आहे. मग तुमचे आम्हाला रेडी टू कुक मिळतील का? मग मी सगळं देईन, पण मग भरवा मसाला मिळेल का? मग तो द्यायला मला अधिक आवडेल. म्हणजे आता फक्त फराळाचं असं न करता त्याचं कॉम्बिनेशन करायला लागेल लोक, की अर्धं फराळाचं देऊ, अर्धं रेडी टू कुक देऊ, की जे त्यांना नंतर पुढे 6-8 महिने उपयोगी आहे. सुरुवातीला आपण 25 पदार्थांपासून सुरुवात केली, त्यानंतर एक एक पदार्थ ॲड करत असताना काही प्रयोग आपण नक्कीच केले असतील. त्यातले काय प्रयोग यशस्वी झाले असतील, काही फसले असतील, तर त्याबद्दल सांगा. काही प्रयोग करताना खूप वेळ लागला, म्हणजे इव्हन पोहे करायला सुद्धा वेळ लागला, कारण प्रत्येकाची चव. आणि पूर्ण फसलेला नाही म्हणणार, पण तितका मलासुद्धा त्याचं खूप समाधान मिळालं नाही असा प्रयोग म्हणजे आमटी आहे. कारण आमटी लागते आमटीसारखी, पण आपण डाळ शिजवून घोटून जी आमटी करतो त्या चवी 19-20 फरक आहे, जो म्हणजे मला स्वतःला 19-20 पण नको वाटतो, म्हणून त्याला फसलेला म्हणायचं. अदरवाईज पूर्ण फसला असा प्रयोग नाही आहे कुठचा. सुदैवाने मी जे करत गेले ते बरोबर होत गेलं आणि लोकांना आवडत गेलं. म्हणजे परमेश्वराचीच ही कृपा आहे की त्यांनी त्या वेळेला तसंच हे केलं. असं कधी झालंय का की आपण करायला गेलो होतो एखादा पदार्थ, पण त्यातून काहीतरी वेगळंच तयार झालं? म्हणजे थोडंसं होता, पण मी तो फार याच्यामध्ये आणला नाही, कारण मी घरी गोडाचा शिरा करत होते आमच्या पाकिटातलाच, आणि त्याला पाणी थोडं कमी झालं, तर त्याचे ना छान हे बनले, मग लाडू बनले त्याच्या रव्याचे. अरे वा. त्या वर्षी मी पाक न करता रव्याचे लाडू बनवा करेक्ट असं म्हणून ते पाकिट विकलं होतं. छान खूप विकलंही गेलं खूप. पण नंतर काय झालं की मी समजा म्हटलं की त्या 200 ml 200 ग्रॅमचं पाकिट आहे, त्याच्याकरता तुम्ही फक्त 50 ml पाणी घ्या, तर ते नाही झेपत, आणि मग ते जरा जास्ती झालं की त्याचा शिरा होणार. मग मी त्याची रिस्क नाही घेतली. त्या वर्षी घेतले गेले, लोकांनी आवडले, पण तो जसा शिऱ्यात पाणी कमी पडल्यामुळे मला सुचलेला पदार्थ आहे. सुरुवातीला जेव्हा ऑर्डर्स येत गेल्या आणि काम पुढे पुढे चालू राहिलं, ते काम छोट्याशा किचनमधनंच चालू होतं, पण जेव्हा पहिली मोठी ऑर्डर आली, जसं तुम्ही म्हटलं रिलायन्सवाल्यांनी तुम्हाला अप्रोच केलं, तर तेव्हा इंडस्ट्रीसाठी तुम्हाला स्केलअप करावं लागलं असेल. त्या दरम्यान कसा राहिला प्रवास? सुरुवातीला ना आम्ही सगळं कढईमध्येच रवा भाजणं वगैरे करत होतो, आणि त्यावेळेला रेसिडेन्शियल म्हणजे वृंदावन सोसायटीची ही रेसिडेन्शियलच कॉलनी, तर तिकडे आम्ही सोसायटीमध्ये करत होतो. पण
हळूहळू काय झालं, जशीशी तुम्ही म्हणता तशी ऑर्डर वाढत गेली ना, तर दिवसाला एक 50-1 किलो रवा भाजायचा असेल तर तो तुम्हाला दुपारच्या वेळेत बंद ठेवा असं नाही करता येत. मग तो रवा भाजण्याचा वास, मग लोकं त्याची कंप्लेंट करायला लागली की रोजचा तो वास नाही चालणार ना, कधीतरी तुपात भाजलेला रवाचा वास आपल्याला बरा वाटतो, मग तसा चालणार नाही. मग असं ज्यावेळेला झालं त्यावेळेला विचार करायला लागला की काहीतरी आपल्याला रोस्टिंग मशीन वगैरे घेतलं तर बायकांचंही कष्ट त्याच्यामध्ये वाटते, कारण बायका पण एवढं करून हात दुखायला लागतात ना. तर मग ते करायचं झालं तर आपल्याला इंडस्ट्रियल एरियात जागा घ्यायला पाहिजे, कारण मशिनरी रेसिडेन्शियल ह्याच्यामध्ये तुम्हाला अलाउडच नाही आहे. अशा ह्याने आम्ही मग ती मशिनरी घ्यायची, आता जरा वाढवूया, आपलं मार्केटिंग स्केल पण वाढवूया असं करून मग आम्ही त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये म्हणजे गाळा एक भाड्याने घेतला. आणि मग तिकडे म्हटलं रोस्टिंग मशीन घेतलं आम्ही, की ज्याच्या वेळेला फारच की एका वेळेला 20 किलो रवा भाजला तर दोघीची छान बायकांचे भाजायचे हे झाले. मग मिक्सर मशीन घेतलं, मिक्सिंग करता घेतलं. मग अशी ती मशिनरी वाढत गेली. आणि मग तोपर्यंत नॅचरली तुमची दुकानं हे म्हणजे वाढणं आणि प्रोडक्शन जास्ती निघायला लागलं, कारण बायकांचे भाजण्याचे श्रम कमी झाल्यानंतर त्या पुढचं तयारी करायला काम जास्ती व्हायला लागलं. त्यामुळे मशिनरीचा उपयोग सुरुवातीला असं वाटलं की एवढे इन्व्हेस्ट करायचे हे करायचे, पण सुदैवाने माझा जावई हाच माझा फायनान्स होता, त्यामुळे त्यालाही मला कुठे अडचण आली नाही. या बँकेतनं किंवा असं थोडंसं लोन घेऊन पण आपणही आता उडी मारूया, कारण दोघी मुली माझ्याबरोबर होत्या. म्हणजे दोघी मुलींच्या खांद्यावरती म्हणजे भक्कम खांद्यांवरती आमची धनश्री पुढे हे केले लागलेली होती. हा वर्कफोर्स उभा करत असताना तुमच्यासमोर काही चॅलेंजेस आले का? म्हणजे आता घरात स्वयंपाक तर करायचाच आहे, पण आपण कामासाठी पण स्वयंपाकच करायचा आहे हो, असंही बायकांना वाटत असेल ज्या तुमच्याकडे काम करत असतील. बरोबर. तर हा वर्कफोर्स उभा करत असताना म्हणजे सुरुवातीला अगदीच 2-4 जणींपासून सुरुवात झाली असेल, आज ते 50-100 वर तुम्ही आला असाल. ते नाही तेवढं वाटत. काय माहिती आहे, घरामध्ये आपण स्वयंपाक करतो ना, त्यात काही पैसे नाही मिळत. इकडे तुम्ही तेच काम केलं तर त्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या बायकासुद्धा तशा करायच्या म्हणजे, आणि प्रत्येकीला ना हे ह्याच्यात काहीतरी वेगळं करून दाखवायचं, ह्याच्यात काहीतरी हे करूया असंही एक उत्सुकता असते. त्यामुळे तसा वर्कफोर्सच्या दृष्टीने नाही फरक पडला. पुढे पुढे मग पॅकेजिंग अमुक तमुक, मग त्याच्यामध्ये स्किल आवश्यक लागलं की हे पॅकेजिंग नीट करता झालं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे. बनवणं सोपं असतं, बरोबर. पण ते त्याप्रमाणे सील करून हे करून मग त्याला ट्रेनिंगचं पण तुम्ही ट्रेनिंग म्हणजे आपलं आपण जे अनुभवातनं घेतो तेच, असं स्पेशल त्याच्याकरता ट्रेनिंग घ्यायला कुठे पाठवलं किंवा असं नव्हतं. कारण आमचं मी म्हटलं असं कुठेच ट्रेनिंग नाही की मी काय फूड टेक्नॉलॉजीचं काही केलेली नाही. पण हा एक मात्र आहे की हे पदार्थ करत असताना मला कुठेही अशी केमिकल अशी नाही, पण म्हणजे तांत्रिक अडचण कुठे लागली वाटली किंवा हे आपलं काहीतरी अडचण आहे. आता एक वेळेला माझं असं झालं होतं की मी पुलावची बॅच केली, पण त्या पुलावच्या बॅचला मी ज्या पद्धतीने करत होते त्याच्यातनं करताना एक बॅच मला दुकानात सुद्धा मागवून घ्यायला लागली, कारण त्याला वास यायला लागला. मग माझी एक मैत्रीण आहे, ती म्हणजे आज खूपच मोठी व्यक्ती आहे ह्या क्षेत्रातली, स्मिता लेले म्हणून, UDCTच्या त्या आहे सर्व्हिसला. तर ती माझी नात्यातच आहे. तर तिचा सल्ला, असा तज्ज्ञांचा सल्ला मात्र मला वेळोवेळी मिळाला. आणि मी तो म्हणजे माझं कुठे आहे की कारण मी त्याच्यातही शिकलेली नाही आहे, त्यामुळे तो सल्ला घेताना मी कुठेही असं नाही आहे केलं की मी कशाला करीन माझं मी बघीन असं नाही. तर तो सल्ला मिळणं, तो सल्ला घेणं, त्याप्रमाणे केलं. आणि तिने ज्या सांगितलं की असं नाही असं कर, ते केलं. त्यामुळे मग फरक पडला. मग अशी आपण युनिफॉर्मिटीबद्दल बोललो की तो पदार्थ कधीही घेतला कधीही बनवला तरी तो तसाच लागला पाहिजे, तरच तो USP बनतो आपला. तर इतकी वर्ष झालीत आता तुमची प्रोडक्ट लाईन एवढी विस्तारली आहे आणि काम करण्याची पद्धत पण बदलत गेली आहे, पण स्वयंपाकाची पद्धत तर तीच आहे की काळानुसार त्यात पण बदल होत गेले? स्वयंपाकाच्या पद्धतीमध्ये तसा फारसा नाही फरक पडलेला, कारण आम्हाला अजूनही फोडणी करायलाच लागते. बरोबर आहे. जे फोडणी करून ते मिक्सिंग मशीनमध्ये पण फोडणीच घालायला लागते ना, म्हणजे फोडणी काय त्या मिक्सिंग मशीनमध्ये होत नाही. आणि इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं आपण हे करत नाही की ते ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये तितकं तेल पडेल, ॲटोमॅटिक तितकं त्याच्यामध्ये तिखट पडेल असं करत नाही. त्यामुळे तिकडे अंदाज म्हणजे त्याच्यामध्ये फरक कुठे पडतो. ही हिरवी मिरची पोह्यांमध्ये वापरतो, ह्यावेळची मिरची फारच तिखट आली, त्यामुळे हे पोहे जरा तिखट झालेत ना. त्यामुळे कुठचीही गोष्ट पॅक करायच्या आधी त्याचं टेस्टिंग केल्याशिवाय पॅक करायचं नाही. पॅक करायच्या आधी टेस्टिंग केलं तर लगेच कळतं की ही बॅच तिखट आहे. मग त्याच्यामध्ये पुढची बॅच पूर्ण बिनतिखटाची करून मिक्स करून तुम्हाला करता येते, सुधारणा करता येते. पण एकदा पॅक होऊन पुढे गेलं की करता येत नाही. म्हणजे समजा एखाद्या चिवड्याच्या बॅचमध्ये मीठ जास्त झालं तर काय करता?
सांगते काय मी, मग दुसरा बिन मिठाचा करायचा. म्हणजे असं काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये हे करायला Innovation लागतं. करायला लागतं. पण ते करायला पॅक करायच्या आधी टेस्टिंग करणं हे त्याकरता गरजेचं असतं. हल्ली तळलेले पदार्थ लोक खात नाहीत आणि ही करंजी आहे ती बेक्ड करंजी Baked आहे. तर बेक्ड करंजी करावी असं कुठून तुम्हाला सुचलं? अगदी खरं तर ना बेक करंजी ही ओव्हनमध्ये, म्हणजे मी हे स्वतः माझ्याकडे आमचे परिचित आहेत त्यांच्याकडनंच मी हा रिसोर्स करते बेक करंजी ही. म्हणजे ती मी स्वतः घरी बनवते असं नाही आहे, पण तितकेच खात्रीदायक तितकेच हे असे ते आहेत. त्यामुळे त्या अनेक वर्ष आम्ही विकतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझ्यासारखंच आहे की अजिबात कुठेही फरक पडलेला नाही आहे. म्हणजे हे आपलेच आहेत गांगल म्हणून. ओके. आणि आईच्या हातची घरची साधी चव टिकवत असताना आणि आधुनिक पॅकेजिंग आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही हा समतोल कसा राखताय? समतोलता कसा तो राखावाच लागतो, बाय हुक और क्रूक. कधी असा कधी तसा तो राखायचा हे नक्की आहे तुमचं. म्हणजे कारण आता मी हे बघितले प्रोडक्ट्स, उपमा आहे, पोहे आहे, अदरवाईज आपल्याला या आर्थिक समतोल सांगू का कुठे राखायला लागतो? आर्थिक गोष्टीमध्ये. कारण तुम्ही एकदा एखाद्याशी ती किंमत नक्की केलेली असेल, रिलायन्सला एक भाव दिलेले असले, तर आज तुमचा ह्याचा भाव वाढला म्हणून तुमचे भाव वाढून चालत नाही. समतोल तिकडे राखायला लागतो आणि तो फार कठीण असतो. म्हणजे तुम्हाला एक जुनं उदाहरण सांगते की मला बिग बाजारमधनं त्यावेळेला खूप हे होती ती 500 रस्टीच्या चटणीची ऑर्डर आली. त्यांना भाव दिलेला आम्ही काय होता त्यावेळेला, लसूण 300 रुपये किलोनी होती. म्हणजे मी त्यांना दिलेला भाव काय, समतोल म्हटला तो हा इकडे गेला, पार कुठल्या कुठे गेला, पण तो सहन करायला लागला. म्हणजे कुठेतरी दुसरीकडे त्याचं कॉम्पेन्सेट करता येते का हे बघणं वगैरे. पण त्यांना मी म्हणू शकत नाही, कारण ते भाव आपल्या आधीच फ्रीज होतात ना, की आज लसूण 300 आहे, आज भाजी एवढ्याला मिळाली. त्यामुळे ते गृहीत धरून प्रॉडक्टच्या कॉस्ट वाढतात, त्या अशा वाढतात मग की हे गृहीत धरून तुम्हाला कॉस्टिंग करायला लागतं ना. तुम्ही रॉ मटेरियल सोर्सिंग कुठनं करता आणि ते काटेकोरपणे त्याची क्वालिटी मेंटेन झाली तरच तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन होणार आहे. हो बरोबर. ते आम्ही ना बरंचसं आमचं APMC मधनं पण येतं, ठाण्यामधल्या दुकानांमधलं लोकल पण येतं, कारण APMC मध्ये यायला वेळ लागणार आहे, ठाण्याच्या दुकानात यायला लागणार आहे, आणि ते तुमचे आधीपासूनचे तुम्ही घेत असल्यानंतर तितका चोख माल पाठवतात. आणि मध्यंतरी आमच्याकडे काही इंटर्न्स फूड टेक्नॉलॉजी करणारे आले, त्यांच्याकडनं आम्ही आमच्या बायकांना ट्रेन केलं. ह्याच्यामध्ये काही भेसळ नाही आहे हे तपासणार कसं, ते त्या बायकांना पण शिकवलं. आणि दुसरं थोडंसं आता आमच्याकडे आमची हेड जी आहे पूर्ण इन्चार्ज कुकिंगच्या ह्याची प्रोडक्शनची, ती आज माझ्याकडे गेली 20 वर्ष 25 वर्ष, म्हणजे मला 25 वर्ष झाली, तिला येऊन 22 वर्ष झाली. तीच आहे. त्यामुळे तीही आज तितकी अनुभवी झालेली आहे की नाही काकी हा दाणा बरोबर नाही आहे, हा नको, तीच परत पाठवून देते, माझ्यापर्यंत येत पण नाही की हे परत पाठवायला हवं आहे काय हवं आहे. पण रॉ मटेरियल चांगलं असेल तर तुमचं हे चांगलं राहतं. ह्याच्यातला तुम्हाला ना मला अगदी मोह होते की एक चंद्रशेखर टिळक अर्थतज्ञ, त्यांचे एक मी लेख वाचला होता. आपलं भोंडल्याचं गाणं आहे, अक्कड माती चिक्कड माती अशी माती सुरेखबाई जातं ते रोवावं. ह्याच्यामध्ये त्यांनी बिझनेसचे 7 सोपान, म्हणजे चिकण माती म्हणजे काय, तर तुमचं फाउंडेशन नीट पाहिजे, जातं त्याच्यावर रोवायला पाहिजे, ते जातं तुम्ही फाउंडेशन नीट असेल तर असं जातो सुरेखाबाई सपिठी दळावी तर तुमचं ते होणार आहे. रॉ मटेरियल सपिठी म्हणजे रॉ मटेरियल जर असेल तर तुमच्या त्या करंज्या छान होणार आहेत. मग त्या करंज्या तुम्ही तबकामध्ये ठेवा, म्हणजे त्याचं पॅकेजिंग नीट पाहिजे, नुसतं पॅकेजिंग नाही, शेजारी झाका म्हणजे त्याचं हे पाहिजे, आणि त्या पालखीतनं पाठवा, म्हणजे काय ट्रान्सपोर्ट त्याच्यात हे नाही झालं पाहिजे. आणि त्या कुठे पाठवा, माहेरी झाडावं, की जिकडे बरोबर माहेरी पाठवल्यानंतर केवळ म्हणजे आमच्याकडे हा माझा स्वतःचा अनुभव म्हणजे कटलं म्हटलं आई पाठवलं, ठीक आहे बरं झालं होतं. म्हणजे तिकडे कोणीही तुम्हाला हिरी पाठवल्या म्हणजे छानच आहे असं म्हणत नाही, त्याची पूर्णपणे परीक्षा घेतली जाते आणि मग ते पुढे जगामध्ये येतं, म्हणजे तिकडे तुमचं ग्लोबल मार्केटिंग होतं. म्हणजे मला हे त्यांचा लेखच इतका आवडला की एक भोंडल्याचं गाणं आणि त्याला ह्या ग्रहस्थांनी दिलेलं हे रूपक, म्हणजे रूपक म्हणून त्यांनी त्याचा हे केला. आणि 7 सोपान म्हणजे तुमच्या बिझनेसचे सगळे पायऱ्या त्याच्यामध्ये आलेले आहेत. आपण आता जे गिफ्ट हॅम्पर पाहिलं ते बऱ्याचशा प्रोडक्ट डेव्हलपमेंट नंतर तयार झालं असेल, त्याच्यामध्ये विचार करून ते तयार झालं असेल. पण मुळात दिवाळीत आपण गिफ्टिंग करतो, पण दिवाळीत फराळ गिफ्ट करावा किंवा गिफ्ट हॅम्पर आपण तयार करावं, ही संकल्पना कशी सुचली?
हे ना काही आमचे ओळखीचे लोक आहेत त्यांनी पण इन्सिस्ट केलं की आम्हाला ना दिवाळीचा फराळच द्यायला आवडेल. तो प्रत्येकाच्या घरी म्हणतो मान्य आहे, पण जसं उदाहरणार्थ तुम्ही मगाशी म्हणलात ना की बायका ना दिवाळीमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत काम करायला लागतंच, त्यांना कुठे वेळ आहे काम करायला. आणि ज्या वेळेला आपल्याला हा पूर्ण फराळ हा गिफ्ट म्हणून मिळतो त्याचं मोल वेगळं असतं. विकत आणतात बायका सगळ्या फराळाचं विकत आणतात, पण हा कंपनीकडनं गिफ्ट मिळालेला आहे. म्हणून काही कंपन्यांनी त्यांच्या वर्कर्स लोकांना देण्याकरता म्हणून आम्हाला आमच्याकडे गिफ्ट हॅम्परची मागणी केली की मला फराळाचंच तुम्ही गिफ्ट म्हणून द्या. मग त्याच्यामध्ये ना आमचं तर एक मोठं मगाशी दाखवलं तसं हे छोटं पण आहे. याला आम्ही नावच म्हणजे टोकन ऑफ लव्ह दिलं आहे. बरोबर. की कंपनीच्या छोट्या आहे ना, म्हणजे छोट्या प्रमाणावरती द्यायचं असेल त्याच्यासाठी एक टोकन ऑफ लव्ह असं म्हणून होतं. कारण मोठा मग त्या कंपन्यांच्या याच्याप्रमाणे जेवढं जसं त्यांना द्यायचं असेल त्याप्रमाणे द्यायचं. कारण काही जणं इकडून तिकडे आपल्या भावाला सुद्धा गिफ्ट पाठवायची म्हणून बहीण भाऊजेची गिफ्ट म्हणून तिकडे पाठवायची. रिटर्न गिफ्ट काय, भावाला इकडे फराळाला येता येत नाही, मग आमच्याकडचा फराळ ते तिकडे परदेशात पाठवतात. मग ते सुद्धा गिफ्ट हॅम्परच होतं, बहिणीकडनं भावाला मिळालेली गिफ्ट असं म्हणून. असं कधी झालंय का, म्हणजे आपल्या घरच्या किचनमध्ये असं होऊ शकतं की रवा भाजलाय आणि साखर टाकायची होती, चुकून मीठच टाकलं, मग शिरा करायचा होता उपमा केला असं. पण हे घरच्या घरी झालं तर ते सॉर्ट आउट करता येतं. हे जेव्हा लार्ज स्केल होतं तेव्हा तुम्ही काय करता, कसं म्हणजे हे चॅलेंजेस तुम्हाला कसे येतात का, आणि अदरवाईज कारखान्यात काही गमती जमती होतात का? येतात, असे अनुभव येतात. मग ज्याच्या हातनं होतात ते बिचारे फारच खजील होतात त्या बायका, की अगदी मान खालीच त्यांची अशी मान वर करायला पण होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळेला आम्ही कुळथाचं पिठलं बनवत होतो, पिठलं करतो आणि हा आमचा प्रोडक्ट आहे. दुसरा आहे उपासाचा शिरा. चुकून आणलेली 2 शिंगाड्याचं पीठ आणि कुळथाचं पीठ बाजूबाजूला होतं, तिकडे फोडणी होती आणि 5 किलोचं आहे उचलायची, तिने चुकून ती पिशवी उचलली आणि कुळथाच्या पिठल्याकरता केलेल्या रोस्टीच्या फोडणीमध्ये शिंगाड्याचं पीठ धपकन खाली घातलं. घातल्यानंतर कळलं ते की बापरे शिंगाड्याचं पीठ गेलं याच्यामध्ये. कारण त्याला लेबलिंग होईपर्यंत ते बनवायला घेतलं. मग तेव्हा सांगायला लागलं मला की आता हे जाऊ दे, हे नुकसानच झालं आहे, कारण शिंगाड्याचं लचण्यासाठीचं काही होत नाही. पण आपल्याला ह्याच्यात एक धडा मिळाला, जसं मगाशी म्हटलं तसं की लेबलिंग, प्रत्येक इन्ग्रेडियंटला लेबलिंग करणं. हे आणल्यानंतर लगेच त्याच्यावर लिहा शिंगाड्याचं पीठ आहे, कारण पिठी साखर, तांदूळाची पिठी ही पटकन कळत नाही. स्वयंपाकघरामध्ये हे करणं आणि छोट्या ह्याच्यामध्ये आपले डबे असतात, आपण त्या डब्यामध्येच ठेवतो. पण मोठ्या प्रमाणावरती ज्याला तुम्ही करता ना 5-5 किलोचं नुकतंच दुकानदाराकडनं आलं आहे आणि त्याच्यावरती लेबलिंग हे लगेच जर का नाही झालं ना तर मग अशा गोष्टी घडतात. त्यामुळे अशा गमती जमती घडतात. काही वेळेला सुधारण्याच्या पलीकडचं असतं, म्हणजे ते उचलून फेकून देणं याला पर्याय नाही. एखाद्यामध्ये मीठ राहिलं जास्ती झालं तर आपण ॲडजस्ट करू शकतो की दुसरी बॅच बनवताना त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू, मग मिक्सिंग करू, हे करू शकतो. पण असं पूर्णपणे ज्याला आपण घोडचूक झाली तर काही करू शकत नाही. बरोबर. आता तुमच्या वेअरहाऊसमध्ये, फॅक्टरीमध्ये सगळ्या महिलाच काम करतात. हो. मग 8 मार्चला काही स्पेशल तुम्ही करता? हो करतो. म्हणजे सगळ्या महिलांकरता म्हणून महिला दिन, म्हणजे त्या दिवशी खरं म्हणजे एक तर मेन जेवण बाहेरनं मागवतो. किंवा 1 वर्ष मी त्यांना हॉटेलात जेवायला घेऊन गेले होते, मोठ्या हॉटेलमध्ये, की चला तरी 1 वर्ष त्यांना सिनेमाची तिकीटं काढून दिली. बाई पण भारी देवा, जा सगळ्यांनी बाई पण भारी देवा बघा. म्हणजे असं हे कर. 1 वर्ष चाट मसालावाल्यालाच कारखान्यात बोलावलं होतं, कारण ह्यांचं बाहेर जाऊन चाट खायला जाणं होतं असं नाही. कारण गोकुळनगर किंवा म्हणजे खात नसतील असं नाही मला म्हणायचं, पण ते त्या सगळ्यांना खूप आवडलं एकदम. असे म्हणजे काही पण 8 मार्चला काही ना काहीतरी करतो. मग कधीतरी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन टाईप घ्यायचं, कधीतरी त्यांना बोलायला लावायचं, कधी हे करायला लावायचं. आणि इव्हन त्यांचं आम्ही मेडिकल कॅम्प वगैरे असतील तर तिकडे सुद्धा मग त्यांना पाठवतो. पण म्हणजे नाना पालकरच्या ह्याच्यातर्फे मेडिकल कॅम्प होतात तिकडे पाठवतो, किंवा ती त्यांची काळजी घेतली जाते. तुम्ही आज अनेकांसाठी प्रेरणास्थान नक्कीच आहात, पण तुमचं प्रेरणास्थान कोण, किंवा तुम्ही गेली अनेक वर्ष, म्हणजे सुरुवातीची वर्ष या बिझनेसमध्ये येण्यापूर्वी तुम्ही परिषदेत होतात, विद्यार्थी परिषदेचं काम करतात, आणि परिवारातल्या संस्थांचं हेच काम आहे व्यक्ती निर्माण. तर तुमचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलंय या बिझनेस पलीकडे, परिषदेने तुम्हाला कसं घडवलंय? परिषदेने घडवलंच, पण त्याच्या आधी माझ्या आईचा मला इकडे आवर्जून उल्लेख करायचा आहे. कारण माझी आई ही समितीची सेविका. ओके. आणि त्यामुळे 3 गोष्टी.
प्रत्येक गोष्टीकडे प्रथम पुरुषी विचार करून बघितलं पाहिजे. जे सगळं आजूबाजूला चालतं आहे त्यात मी काय करू शकते हा विचार केला पाहिजे, ही पहिली शिकवण. दुसरी म्हणजे सातत्य पाहिजे. तिसरी म्हणजे खारीचा वाटा आपला असलाच पाहिजे. इकडे काहीतरी घडतं आणि त्याच्यामध्ये माझं कुठे आहे, माझा काही संबंध नाही, असं अलिप्त राहणं आपल्याला चालणार नाही. तिसरं म्हणजे स्वतःच्या संसाराकरता सगळेच करतात, तू काय वेगळं करणार आहेस. त्यामुळे काहीतरी तुला तुझ्या नेहमीच्या ह्याच्या व्यतिरिक्त करायला पाहिजे, ज्याच्यामुळे आज आम्ही गुजरातमध्ये होतो तिकडे वनवासी कल्याण परिषदेच्या थ्रू, म्हणजे आम्ही छात्रालय सुरू केलं पण वैद्य या नावाने नाही केलं. वनवासी कल्याण परिषदेचं छात्रालय जबाबदारी आम्ही घेतली. तसंच ठाण्याला आलो. ठाण्याला आल्यानंतर दोघी मुलींची लग्न झाली. लग्न झाल्यानंतर झालं आहे आता सगळं आपलं. नाना पालकर स्मृती समितीची ठाणा ब्रांच आम्ही सुरू केली. त्याच्यात मार्फत आपले बरेच उपक्रम चालतात. फिजिओथेरपी सेंटर चालतं, लोकांना मेडिकल इक्विपमेंट्स आम्ही भाड्याने देतो, जे आज 2008पासून काम चालू आहे. नंतर कोपरीला आता डायलिसिस सेंटर सुरू केलं आहे, जिकडे 350 रुपयात डायलिसिस होतं तुमचं. तर हे तुम्हाला तुमच्या रोजच्या ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी सामाजिक जाण असलेलं तुमच्या डोक्यामध्ये विषय असलाच पाहिजे. हे सुरुवातीला आईनी डोक्यात हे केलं आणि त्यामुळे आईने परिषदेत जायला परमिशन दिली हो. कारण परिषदेत हे घडतं हे तिला माहिती होतं. परिषदेमध्ये पण आम्ही खूप शिकलो, कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव परिषदेत घेतला. आई सांगत होती त्यावेळेला सगळं ऐकायचो, आई जात होती ते बघायचो, पण प्रत्यक्ष म्हणजे जसं आम्हाला यशोधरा केळकरांचा सहवास मला म्हणजे त्यांच्याबरोबर मला हे करता आलं. तर ते काय डॉक्टर बापू केंदुरकर काय किंवा हे काय ते म्हणले श्रमानुभव शिबिर असतं, श्रमदान शिबिर नसतं. ह्या ज्या काही कन्सेप्ट ज्या आहेत तर ह्या परिषदेतनं कळल्या. प्रथम पुरुषी विचार यशवंतरावांचं अगदी आवडतं हे होतं. हे असे जे हे आहेत ना ते ह्यांनी नक्कीच आपलं हे घडतं. आणि तुम्ही जेलमध्ये पण जाऊन आलात? हो, त्याचाच एक भाग. आपलं काहीतरी असलं पाहिजे. म्हणजे आमच्याकडनं त्यावेळेला असं होतं की इमर्जन्सी आले, सत्याग्रह करतायत, सत्याग्रहाचं पर्व सुरू झालेलं आहे. आई म्हणली बघ तू जाणार नसेल तर मी जाणार आहे. म्हणजे कोणीतरी एकाने जायचं हे नक्की आहे, कारण आपल्या घराचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. पण साधक बाधक विचार करता आईनी जाण्यापेक्षा मी जाणं सोयीचं ठरलं, त्यामुळे मी गेले. त्याचा भरपूर फायदा मला झाला, म्हणजे अनुभवाचाही झाला. कारण खूप मोठ्या म्हणजे जयवंतीबेन मेहता आहे, सुमतीबाई सुकळीकर, अहिल्याबाई रांगणेकर ह्या सगळ्या आमच्याबरोबर येरवड्याला जेलमध्ये मिसामध्ये होत्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर 1 महिना आम्हाला राहायला मिळालं. म्हणून म्हटलं की जेलमध्ये जाण्याचं हे झालं. पण पुन्हा मी म्हटलं असं की आपला सहभाग, आपलं हे आता आहे म्हणजे देहाकडून देवाकडे अशा ह्याच्यात आम्ही धनशीरच्या बाबतीत सुद्धा कंपन्यांना CSR असतं, मोठ्या कंपन्यांना. म्हटलं धनशीर उद्योगला सुद्धा काहीतरी आपण एक सोशल हे म्हणून हे केलं पाहिजे. तर मग नाना पालकर स्मृती समितीच्या तर्फे आम्ही येऊरला आदिवासी विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ द्यायचो. तर जवळजवळ वर्षभर दर आठवड्याला आमच्याकडनं पौष्टिक खाऊ आम्ही त्यांना देत होतो. म्हणजे कुठे ना कुठे ती जसं पूरग्रस्तांना मदत आहे तर तिकडे आम्ही आमचे प्रॉडक्ट्स बरेच पाठवले होते. आमच्याकडनं घेऊन काही लोकांनी पाठवले, म्हणजे हस्ते परहस्ते हे झालं. त्यामुळे सोशल कॉज हे पाहिजेच. आणि दोन्हीचा सांगू का तुम्हाला ना, तुमच्या व्यवसायात सामाजिक कामाचा उपयोग होतो आणि सामाजिक कामात व्यवसायाचा उपयोग होतो. नाना पालकरचं कुठचंही असं काम असेल तर मी पटकन हा माझ्या ओळखीचं आहे यांच्याकडनं आपण हे करून घेऊ शकतो. किंवा उलटं डोनेशन्स मिळवण्याकरता नाना पालकरमध्ये म्हणू शकते की आपण ह्याला जाऊन भेटूया, असं दोन्ही होऊ शकतं त्याच्यात. म्हणजे सामाजिक कार्य आणि व्यावसायिक प्रगती हे दोन्ही एकाच वेळेला. नोकरीमध्ये वेळेची बांधिलकी असते, व्यवसायाच्यामध्ये तुम्ही थोडंसं इकडे तिकडे करू शकता. आज हे काम महत्त्वाचं नसतं, आता तिकडे जाऊया, कधी इकडे असं करू शकता. नक्कीच. हे सगळे आता पॅक्ड प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण लिहिलंय की नो केमिकल्स नो प्रिझर्वेटिव्स. कारण पॅक्ड प्रोडक्ट्स म्हणजे ते पॅक होऊन कस्टमरपर्यंत पोचेपर्यंत आणि ते उघडेपर्यंत त्यांनी खाईपर्यंत बराच वेळ गेलेला असतो. मग नो केमिकल्स नो प्रिझर्वेटिव्स आपण कसं काय साध्य करू शकतो? त्याचं पॅकेजिंग मटेरियल जे असतं ते तुम्हाला त्या स्टँडर्डचं घ्यायला लागतं. फूड ग्रेड स्टँडर्ड जे असतं, आता आमचं हे पॅकिंगचं जे आहे हे 7 लेअर मटेरियल येते, म्हणजे त्यामुळे त्या मटेरियल हे 7 लेअर आहे. सीलिंग मशीन हे सीलिंग मशीनवरतीच आम्ही सील करतो, म्हणजे हँड सीलिंग मशीनवरती सुद्धा नाही करत, ज्याला बँड सीलर म्हणतात तशा ह्याच्यामध्ये सील करतो.
आणि त्याची पूर्णपणे काळजी. त्याचबरोबर आता आम्ही व्हॅक्यूम पॅकिंगसुद्धा करतो. म्हणजे व्हॅक्यूम पॅकिंग केलेलं असलं आणि मग तो पदार्थ मी ह्याच्यामध्ये घातला की त्याला डबल म्हणजे निश्चिंत फायदा होतो. त्यामुळे आणि मग त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण तशीच राहते, कारण काही ॲडेड केमिकल नसेल, केमिकल preservative नसतं त्यामुळे. हो, तर आणि टेस्ट ती राहते. म्हणजे इकडे मला थोडंसं कोणाच्या कंपनीला हे करायचं नाही आहे, पण उपमा ज्या वेळेला तुम्ही गिट्सचा किंवा यांचा खाता त्यावेळेला येणारा एक प्रकारचा फॅक्टरी स्मेल, त्याला फॅक्टरी स्मेलच म्हणतात, तर आमच्या उपम्यामध्ये येत नाही. आणि त्यामुळे तो म्हणजे मग ती घरची चव मेंटेन करण्याचं घरची चव आहे. आणि मी म्हटलं असं की त्याच्यामध्ये त्याचं प्रिझर्वेटिव्ह आहे नाही मला म्हणून म्हटलं कुठच्या कंपनीच्या विषयी असं आपण फार धाडसानी हे करू नये. पण बरेच जण सांगायचे की आम्हाला गिट्सचा उपमा नको आहे, आम्हाला हाच द्या, कारण ह्याला घरगुती चव येते. घरगुती चव ही दोन्ही असतं काही वेळेला, पण त्याला हे सगळं असलं ना की मग लोक घरगुती असलेलं पण मान्य करतात. नाहीतर म्हणतात घरगुती म्हणजे कुठेतरी कवठे केलं, काय केलं, कसं केलं आहे, कोण जाणे. त्यामुळे म्हणजे मी त्याला म्हणते घरगुती म्हणजे गृहउद्योग, तरीसुद्धा कॉर्पोरेट लेवलला. त्याचं बाकी आवश्यक त्या सगळ्या काळज्या घेऊन कॉर्पोरेट लेवलपर्यंत हे करायचं, पण आमचा गृहउद्योग आहे. गृहउद्योग घरात चालवलेला आहे, गृहिणींनी. करेक्ट, गृहिणींनी चालवलेला आहे. म्हणून प्रोडक्ट इनोव्हेशन्स तुम्ही स्वतः खूप आणलेच असतील, पण तुमच्याकडे काम करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांनी पण याच्यात हातभार घातलाय का? हो, नक्कीच. कारण प्रत्येक बाईला ना स्वयंपाकघरामध्ये इंटरेस्ट असतो आणि प्रत्येकीला तो पदार्थ बनवताना माझं ह्याच्यात काहीतरी वेगळं करूया ही असते, म्हणजे आपला टच असं आपण त्याला म्हणतो. तर तसं त्यांचं हे असतं. म्हणजे ज्या आमच्या हे प्रत्यक्ष बनवणारी जी आहे ती तर म्हणते किंवा ती सांगते का की एवढी तार बास आहे पाकाची, आणखी नको. म्हणजे तिची त्याच्यातली एक्सपर्टी ही आपण मान्य करायला लागते की तिला त्याच्यातलं कळतं आहे. आणि तसं थोडंसं ना काय माहिती आहे, मी कोकणातली आहे, त्या कोल्हापूर साईडच्या आहेत, त्यामुळे पदार्थाला जो झणझणीतपणा जिकडे पाहिजे तिकडे पाहिजे ना, तो माझ्याकडनं इतका आणला म्हटलं तरी आणला जात नाही. त्यामुळे सुद्धा तू तुझ्या ह्यानी घाल बे तिखट त्याच्यामध्ये किती घालायचं ते, कारण आखी तुम्हाला नाही हे होणार, थांबा मी बघतो असं म्हणून ती. कारण प्रत्येक प्रांताच्या इकडचा म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक ठिकाणच्या चवीचा खूप फरक पडतो. आणि मग मी केलं की ते थोडंसं तुमचं ब्राह्मणी स्टाईलचं वेगळं असतं, आम्ही असं करतो असं म्हणूनही त्यांचे इनपुट्स देतात. आणि ते चांगलंही असतात काही वेळेला त्याचा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये उपयोगही केलेला आहे. कारण झुणका करायचा असेल तर त्याला मी किती तिखट करून करणार, मग त्याच पाहिजे असं होतं. नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद भारतीताई, तुम्ही वेळात वेळ काढून दिवाळीच्या या व्यस्त पूर्ण शेड्यूलमध्ये आता दिवाळीची लगबग सगळीकडे सुरू आहे, त्यात भारतीताईंनी वेळ काढून दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि याविषयी जाणून घेतलं, धनश्री गृहउद्योग आणि तिथे चालणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, त्यांचे प्रोडक्ट्स, आणि ते आज जगभर पोचलेले आहेत आणि अजूनही त्याचा विस्तार पुढे होणार आहे. आज म्हणजे सुरुवात 25 पासून केली होती, आज 75 आहेत, लवकरच 100 पर्यंत जातील. बघूया. आमच्या धनश्री परिवारातर्फे तुम्हाला पण टोकन ऑफ लव्ह. थँक्यू. तुमच्या ह्याच्यामुळे आमच्या दिवाळीच्या म्हणजे धनश्रीचा प्रचार प्रसाराला आणखीन मदत मिळणार आहे, अधिक लोकांपर्यंत तो पोचेल. आणि त्यामुळे तुमचं प्रश्नांची सोलकढी, म्हणजे मी तुम्हाला गमतीमध्ये म्हटलं होतं की प्रश्न म्हणजे मिरच्या का, आमसुला आणि सार आमचं आहे, नारळ आमचा आहे, मिरच्या तुमच्या आहेत, त्यामुळे त्या तडक्याशिवाय सोलकढीला अर्थ नसतो. त्यामुळे तुमची ती चवदार सोलकढी सगळ्यांपर्यंत पोचू दे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.